सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरून 100% आयोनिक इक्विलिब्रियम वरचा एक क्वेश्चन सीईटीला आहे तर आहेच. आणि हा क्वेश्चन सोडवणे एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की डिसोसिएशन कशा प्रकारे होत आहे. चला तर मग पाहू हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. समजा एखादं मी आयोनिक कंपाऊंड घेतलंय AXBY, हे जर डिसोसिएटेड होत असेल म्हणजे X A चे आयन्स बनत आहेत, Y B चे आयन्स बनत आहेत, तर याची सोल्युबिलिटी कशी येते बघा. X की पॉवर X, Y की पॉवर Y, S की पॉवर X प्लस Y. हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आणि याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. बघा तर मग क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे AgCl दिलेला आहे. तर बघा AgCl मध्ये कसं सॉल्व्ह करायचं आहे. सो AgCl चा KSP काढायचा आहे. AgCl बन आहे म्हणजे काय येणार 1:1 into 1:1 into S:1 plus 2 येणार. म्हणजे त्याचा आन्सर येणार S². तसाच हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पण या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय समजलं पाहिजे तर Na2SO4 मध्ये Na2 आहेत आणि SO4 हा एक आयन आहे. म्हणजे काय आहे Na2 म्हणजे X2 आहे आणि Y जो आहे तो Y काय आहे 1 आहे. हे ज्याला समजलं त्याला आन्सर इझिली येणार आहे. काय येणार आहे बघा 2 की पॉवर 2 into 1 की पॉवर 1 into 2 plus 3 तो S की पॉवर 3. आन्सर येणार KSP is equal to 4S3. ओके. आणि हे रिलेशन भेटल्यानंतर मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये सोल्युबिलिटी विचारलेली असू दे किंवा सोल्युबिलिटी प्रोडक्ट विचारला असू दे, दोघांपैकी एक व्हॅल्यू दिलेली असते आणि एक व्हॅल्यू विचारलेली असते. ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती जो क्वेश्चन दिसत आहे तो पॉज करा आणि सॉल्व्ह करा. त्याचा आन्सर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच क्वेश्चनसाठी आणि डेली 1 मार्कसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा.